नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासोबत मस्त असे कॉर्नचे एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहेत। बाजारात मस्त असे स्वीट कॉर्न विकायला येत आहे, तर आपण ही रेसिपी नक्कीच बनवून बघितली पाहिजे। खायलाही खूप टेस्टी लागते, तसेच करायलाही खूप सोपी आहे आणि मुलांना जर अशा गोष्टी बनवून दिल्या तर मुलंही आवडीने खातात आणि बरेच मुलं स्वीट कॉर्न खायला कंटाळा करतात। तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्वीट कॉर्नची रेसिपी केली तर मुलंही खूप आवडीने खातील। करायला सोपी आणि दिसायला एकदम टेम्पटिंग आणि खायला टेस्टी। त्याचबरोबर मी अजून एक रेसिपी त्याच मिश्रणापासून बनवलेली आहे, तीही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। जर कोणी डाएट कॉन्शियस असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात। अगदी सोपी आहे आणि खायलाही अगदी टेस्टी आहेत आणि अगदी कमी तेलात बनवलेली आहेत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला स्वीट कॉर्न घ्यायचे आहेत। स्वीट कॉर्न हे एक पूर्ण मक्याचा कणीस मी घेतलेला आहे आणि त्याचे दाणे हे काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला स्वीट कॉर्न नंतर आपण या ठिकाणी 3 मोठे आलू बॉईल करून घेतलेले आहेत आणि वटाणा घेतलेला आहे। वटाणा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, माझ्याकडे होता म्हणून मी घातलेला आहे। त्यानंतर 1 शिमला मिरची आणि 1 मोठा कांदा आणि आलं घेतलेला आहे। त्यानंतर आपण खीर बनवतो त्या शेवया आपण या ठिकाणी वापरणार आहोत। ब्रेड क्रम्स नसेल तरीही तुम्ही हे कटलेट्स अगदी मस्त बनवू शकता आणि खायला तर एक नंबर लागतात। तर आवश्यकताच नाही की आपल्याला कुठलीही गोष्ट कटलेट्स वगैरे बनवण्यासाठी ब्रेड क्रम्सची गरजच असली पाहिजे। तर तुम्हाला ब्रेड क्रम्स नसले तरी हे कटलेट बनवता येतील अशी ही रेसिपी आहे। त्यानंतर स्वीट कॉर्न आपल्याला मुसळीच्या साहाय्याने थोडेसे असे फोडून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण हे तेलात घातले की ते फुटणार नाही आणि तेल आपल्या अंगावर उडणार नाही। म्हणून सेफ्टीसाठी आपण हे स्वीट कॉर्न थोडेसे क्रश करून घेत आहोत। मिक्सर जारचं आपण हे फिरवले तर खूपच बारीक होऊन जातं आणि त्याला पाणी हे खूप सुटतं आणि अशा वेळेस कटलेट्स बनवणे अवघड होऊन जातं। तर तुम्ही मुसळीच्या साहाय्याने थोडे थोडे असे स्वीट कॉर्न ठेचून घ्या, जेणेकरून ते तेलामध्ये फुटणार नाही। वटाणा मग थोडासा फोडून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये बॉईल केलेला बटाटा घालून घेणार आहोत। बटाटाही आपल्याला किसणीच्या साहाय्याने चांगला मॅश करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण आलं घालत आहोत। आल्याने आपल्या कटलेट्सला टेस्टही खूप छान येते। यामध्ये तुम्ही गाजरही घालू शकता, हवे ते व्हेजिटेबल्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर 1 शिमला मिरची घालून घेतलेली आहेत। सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये चिली फ्लेक्स घालणार आहोत। हवं तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट करूनही यामध्ये घालू शकता। त्यानंतर 2 चमचे ऑरिगॅनो घातलेला आहे। ऑरिगॅनो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरीही चालेल, पण त्याने टेस्ट ही खूप छान येते। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण ब्लॅक पेपर पावडर घातलेली आहे। ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पावडर। तर तुमच्याकडे अशी पावडर नसेल तर तुम्ही 2-3 मिरी ही कुटून घेतले आणि त्याची बारीक पूड केली ती घातली तरीही चालेल। त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपण यामध्ये 1 चीज क्यूब पूर्ण किसून घालणार आहोत। चीज घालणंही पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण अशा पदार्थांमध्ये चीज घातल्याने पदार्थाची चव ही खूप छान लागते आणि मुलंही खूप आवडीने खातात। त्यामुळे या ठिकाणी माझ्याकडे 1 क्यूब होतं तर ते मी यामध्ये पूर्णपणे घालून घेतलेलं आहे। तुमच्याकडे नसेल, नाही घातलं तरीही चालेल, तरी हे कटलेट्स खायला खूप छानच लागतात। हे कटलेट्स आपल्या तेलामध्ये सोडल्यावर बऱ्याचदा फुटले जातात, त्यामुळे आपल्याला थोडीशी भीती वाटत असते की कटलेट्स तर आपण बनवत आहोत पण तेलामध्ये ते पूर्णपणे विरघळू नये। तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा तांदळाचं पीठ घालू शकता। 3 ते 4 चमचे या ठिकाणी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल ते घातलं तरीही चालेल। त्यानंतर अशा प्रकारे असे गोळे करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला हे पीठ जास्त ओलसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे अजून कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता।
बघा, हे कटलेट्स आपण ब्रेड क्रम्स शिवाय बनवत आहोत, तरी हे कटलेट्स खायला खूप टेस्टी लागणार आहेत. या ठिकाणी मी गोलच आकार दिलेला आहे, कारण या ठिकाणी मी कटलेट्स न बनवता थोडेसे वेगळ्या पद्धतीचा आकार देऊन मी मस्त असे स्वीट कॉर्न बॉल बनवत आहेत. त्यानंतर या ठिकाणी मी 5-6 कटलेट्सही बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्रेड क्रम्स न लावता आपण ज्या शेवयांची खीर बनवत असतो ना, त्या शेवया या ठिकाणी वापरायच्या आहेत. शेवया थोड्याशा चुरून घ्यायच्या आहे हाताने आणि त्यानंतर या शेवया या बॉल्सला मस्त अशा लावून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला हा बॉल्स पूर्णपणे घोळवून घ्यायचा आहे आणि हाताच्या साहाय्याने थोडासा दाब द्यायचा आहे. म्हणजे जेवढ्या शेवया चिटकायच्या असतील तेवढ्या त्या चिटकल्या जातील आणि बाकीच्या खाली पडून जातील. अशा प्रकारे आपण ह्या सर्व शेवया ह्या बॉल्सला लावून घेणार आहोत. माझ्या मुलांनी तर या रेसिपीला कोरोना असे नाव दिले. तो म्हटला की मम्मी तू कोरोना बनवला आहेस का, कारण त्या शेवया पूर्णपणे काट्यासारख्या दिसत होत्या. त्यामुळे तो एवढा हसत होता तर बास कधी. बघा, अगदी कोरोनासारखे बॉल दिसत आहे ना, तर त्यांनी हे बॉल स्वीट कॉर्न बॉल म्हणून नाही तर कोरोना बॉल म्हणूनच खाल्लेत. मस्त तेल हे आपल्याला अगदी गरम असं करून घ्यायचं आहे. त्यानंतरच हे बॉल आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहे. बघा, बॉल हे तेलामध्ये विरघळत नाहीये. अशा प्रकारे जर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ मिक्स केलं तर तुमचे बॉल हे तेलामध्ये फुटणार नाही, मस्त असे तयार होतील. त्यामुळे तुम्ही कोणतेही कटलेट्स किंवा काही असे चीज बॉल वगैरे बनवत असाल तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर नक्कीच मिक्स करा. जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स मिक्स केले तरीही चालेल. मस्त असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेम आपल्याला अशा प्रकारे हे बॉल्स तळायचे आहेत. जर तुम्ही पूर्णपणे हाय फ्लेमवर तळले तर ते वरनच ब्राऊन होतील आणि आतमध्ये थोडे कच्चेच राहतील. त्यामुळे आपल्याला स्टार्टिंगला हा फ्लेम मोठा ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहेत. बघा, आपले मस्त असे स्वीट कॉर्न बॉल्स तळून तयार झालेले आहेत. किती छान दिसत आहे ना, अगदी बघूनच खावेसे वाटत आहे. अगदी तोंडाला पाणी सुटलं असेल असे बॉल बघून. अगदी घरात अवेलेबल साहित्यात मस्त अशी आपली टेस्टी चमचमीत रेसिपी तयार होते. बऱ्याचदा आपण ह्या असे पदार्थ खायला हॉटेलमध्ये जास्त पैसे देत असतो, पण ते आपण अगदी घरात अवेलेबल साहित्यात आणि कमी खर्चात बनवू शकतो आणि तेही अगदी स्वच्छतेने आपण ही गोष्टी बनवत असतो. त्यामुळे ते मुलांना या गोष्टींचा त्रासही होत नाही आणि मुलंही खूप एन्जॉय करतात आणि अगदी पोटभरीचे असे कटलेट्स घरच्या घरी तयार होतात. आणि कधी नव्हे तुम्ही अशी रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. अगदी करायला सोपी आहे आणि खायला तर 1 नंबर लागत होती. बघा, आपले स्वीट कॉर्न बॉल तयार झालेले आहेत. मस्त असे दिसत आहेत. शेवयाही मस्त फ्राय झालेले आहे. त्यामुळे ते वरनं क्रिस्पी लागतात आणि आतमध्ये सॉफ्ट लागतात आणि चीज घातली आणि याची चव तर 1 नंबर लागते. तुम्ही असे स्वीट कॉर्न बॉल्स नक्कीच करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल आणि तुमचे मुलंही खूप आवडीने खातील. अगदी करायला सोपे आहे. चला आता आपण याच साहित्याची दुसरी रेसिपी बघून घेऊ. या ठिकाणी आपण कटलेट्स बनवलेले आहेत आणि त्यालाही शेवया लावून घेतलेल्या आहेत. आपण या ठिकाणी पूर्ण कटलेट्सला शेवया दाब देऊन व्यवस्थित लावलेल्या आहे. आता आपण त्या तव्यावर शॅलो फ्राय करणार आहोत. म्हणजे जे कोणी जास्त तेल खात नसेल, हेल्थ कॉन्शियस असेल तर ते अशा प्रकारे हे कटलेट्स बनवू शकता आणि एन्जॉय करू शकतात. जरुरी नाही की डीप फ्रायच केले पाहिजे, तर तुम्ही अशा प्रकारे शॅलो फ्राय करूनही हे कटलेट्स खायला तयार करू शकता आणि हे कटलेट्स असेही खायला खूप छान लागतात. सर्व कटलेट्स मी तव्यावर ठेवून घेत आहेत.
या ठिकाणी आपण बिलकुलच जास्त तेल वापरत नाही, अगदी थोडंसं तेल आपण या ठिकाणी वापरणार आहोत. तरी हे कटलेट्स खायला ते क्रिस्पीच होणार आहेत. आणि आपण यामधलं साहित्य हे बॉईलच आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जास्त शिजवायची गरजही नाही. वरनं थोडंसं तेल सोडायचं आहे आणि दोन्ही साईडनी मस्त असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा, एकाच साहित्यापासून मी तुमच्यासोबत 2 रेसिपी शेअर केलेली आहेत. तुम्हाला जसे आवडेल तसे हे कटलेट्स बनवून खाऊ शकतात. जर तुम्हाला डीप फ्राय केलेले कटलेट्स आवडत असतील तर मी आधी जे दाखवले त्या प्रकारे बनवून तुम्ही हे कटलेट्स खाऊ शकता. बघा, किती छान असे फ्राय झालेले आहेत आणि तेही अगदी कमी तेलात. दोन्ही साईडनी मस्त असे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटले ना. तर जे कोणी कमी तेल खात असेल तेही असे कटलेट्स एन्जॉय करू शकतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून छान छान अशा रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपी सोबत.